न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर मधल्या सभेची जोरदार तयारी केलेली आहे, पण या सभेमुळे शहराची शांतता भंग होण्याचा इशारा सत्ताधाऱ्यांच्या वतीने दिला गेलेला आहे आणि त्यामुळे वज्रमूठ सभेआधीच आरोप प्रत्यारोपांचं सत्र आता सुरू असल्याचं दिसतंय। वज्रमूठ सभेवरून आरोपांचं राजकारण। सभेमुळे शांतता भंग होऊ शकते। गिरीश महाजन यांच्या इशाऱ्यानं खळबळ। दंगल झाले म्हणून त्या धर्तीवर या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का? महाजन गृहमंत्री आहेत का? परब यांचा सवाल। महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या रविवारच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे, पण या सभेवरून राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी नवी भीती व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी 2 गटात राडा झाला होता। त्यातच होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमुळे शहरातली शांतता भंग होऊ शकते असा इशारा गिरीश महाजन यांनी दिलाय। दंगल झाले म्हणून त्या धर्तीवर या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का? त्या रॅल्या निघणं योग्य आहे का? या संदर्भातले सगळे निर्णय प्रशासन, ते स्थानिक प्रशासन जे आहे ते या ठिकाणी घेईल। तसे मग आतूनही सगळ्या माहित्या बातम्या गृह खात्याकडे येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये गृह खातं, मान्य गृहमंत्री आपले देवेंद्रजी हे सतर्क आहेत आणि मला वाटतं की जो योग्य असेल तो निर्णय ते लगेच घेतील। गिरीश महाजन यांच्या या संशयावर महाविकास आघाडीनं जोरदार निशाणा साधलाय। महाजन आणि सत्ताधाऱ्यांचा इशारा आणि संशय हा केवळ महाविकास आघाडीच्या सभेला गर्दी होऊ नये म्हणून आहे असा आरोप अजित पवार यांनी केलाय। ती सभा महाविकास आघाडीची आहे, ती सभा मागेच ठरलेली आहे। पोलीस यंत्रणेने आता ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणून म्हणजे तिथली एकंदरीत जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे आटोक्यामध्ये आणून वातावरण पूर्व परिस्थिती निर्माण करण्याच्या करता प्रयत्नाची शिकस्त करावी असं आमचं पोलिसांना पण आव्हान आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांनी तर गिरीश महाजन राज्याचे गृहमंत्री आहेत का असा प्रश्न उपस्थित केलाय। गिरीश महाजन काही गृहमंत्री नाही आहेत। गृहमंत्र्यांनी याचा विचार करायचा। सभा फार अगोदरपासून जाहीर झालेली आहे, सभेची रीतसर परवानगी मागितलेली आहे आणि शहरामध्ये वातावरण खराब झालेलं आहे का केलेलं आहे याचा अजून शोध लागलेला नाही, परंतु महाविकास आघाडीकडनं कुठलंही शहरातलं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं कृत्य केलं जाणार नाही। एकंदरीतच रविवारच्या सभेआधीच महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे जोरात सुरू आहेत। यामुळे आता रविवारची सभा नेमकी कशी होते, सत्ताधाऱ्यांच्या आरोप सत्राचा रविवारच्या महासभेतून महाविकास आघाडीचे नेते कसा समाचार घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।